नमस्ते, मी रमेश मुकादम. ग्रामोदय विचार माध्यमातून आज बुद्धभूमी फाउंडेशन व सर्वसामान्य नागरिकांवर होत असलेल्या शासकीय अन्यायाविरुद्ध न्याय मिळवण्यासाठी कल्याण महापालिका मुख्यालयासमोर दिनांक 15/6/2026 पासून संवैधानिक मार्गाने अनिश्चितकालीन धरणे आंदोलन होत असल्याबाबत या ठिकाणी बौद्ध बुद्ध भूमी फाउंडेशनतर्फे एक निवेदन देण्यात आलेलं आहे आणि त्याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. मागील अनेक दशकापासून आज ताबा व कब्जा वहिवाटीचे मालकीची असलेली मौजे चिकणगड तालुका कल्याण जिल्हा ठाणे येथील मिळकतीवर बुद्धभूमी फाउंडेशन व विश्वस्त परिवाराचा दीर्घकालीन स्थिरताबाबत कब्जा व वहिवाट आहे. तसेच सन 1980 ते 81 पासून कागदोपत्र सदर कब्जा वहिवाटाची नोंद बुद्धभूमी फाउंडेशन व विश्वस्तचे नावे न्यायालयीन आदेश आहे. राज्य मागासवर्गीय आयोगाचे आदेश, भूमी अभिलेख आदेश, महापालिकेच्या नोंदी, प्रांत कार्याच्या नोंदी, तहसीलदारच्या नोंदी, मंडळ अधिकारीच्या नोंदी, तलाठ्याच्या नोंदी, महापूर नोंदी, पोलीस नोंदी, मध्य रेल्वे नोंदी, वृत्तपत्र नोंदी इत्यादी उपलब्ध आहेत. परंतु शासन व प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी सातत्याने जाती व धार्मिक द्वेषाने प्रेरित होऊन बुद्धभूमी व बौद्ध समाजावर सातत्याने अन्याय करीत आहे. याचाच भाग म्हणून 30 मे 2026 रोजी बुद्धभूमी फाउंडेशनच्या धार्मिक सामाजिक बाब विचारात घेऊन सर्व मानवाच्या सर्वांगीण कल्याण व हितासाठी महाराष्ट्र शासन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभाग मंत्रालय यांच्याकडील इतिवृत्त नस्ती क्रमांक बैठक 2026 प्रकरण 79 बांधकामे दिनांक 11/6/2026 नुसार खालील मागण्या मान्य करून आम्हा बौद्ध व सर्वसाधारण जनतेला न्याय द्यावा, यासाठी हे सदरचे आंदोलन आहे. दिनांक 30 मे 2026 रोजी लाठी व बंदुकीच्या धाकावर बौद्ध धम्मगुरू व भिक्खू संघाला मारहाण करू भगवान गौतम बुद्धाच्या मूर्तीची विटंबना व बेकायदेशीररित्या हटविणे, बौद्ध स्तूप तसे भीमा कोरेगाव विजयस्तंभाच्या प्रतिकृतीचा बोल्डरच्या साह्याने विध्वंस करणे आणि 42 झाडांची निर्दयपणे कत्तल करणे या प्रकरणी कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त अभिनव गोयल, उपायुक्त प्रसाद बोरकर आणि सहाय्यक आयुक्त सविता हिले यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदवून तात्काळ निलंबित करण्यासाठी सदर बेकायदेशीर कारवाई सहभागी असलेले श्रीकांत शिंदे याचा मेहुणा व उड्डाणपूलचा ठेकेदार अभिषेक थोरवे, TNT इन्फॉस प्रायव्हेट लिमिटेड पुणे तसेच त्यांचे 60 ते 70 व्यक्तींना ड्रोन चित्रफित व इतर छायाचित्राच्या आधारे ओळख पटवून त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवावा. तसेच संबंधित आरोपींना तात्काळ अटक करावी. विठ्ठलवाडी स्मशानभूमी ते प्रेम ऑटो सर्कल दरम्यान वालधुनी नदीसमोर समांतर उड्डाणपूल प्रकल्प बुद्धभूमी परिक्षेत्रातून वालधुनी नदीलगत घेण्यात यावा. सदर उड्डाणपुलासाठी बाधित होणारे क्षेत्र व इमल्याबाबत भूसंपादन कायदा 2023 अन्वये बुद्धभूमी फाउंडेशनला कायदेशीर व योग्य नुकसान भरपाई देण्यात यावी. सर्व मानवजातीच्या व्यापक हित व कल्याणासाठी सदर क्षेत्राचा सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने वरील मिळकतीवर नव्याने आरक्षण निर्धारित करून प्रारूप व आराखड्यामध्ये सार्वजनिक हितासाठी भव्य महाबुद्ध विहार, सुसज्ज विपश्यना केंद्र, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व स्कूल ऑफ कॉलेज, विद्यार्थी शिक्षण केंद्र, वसतिगृह, हॉस्पिटल, जागतिक पर्यटनाच्या दृष्टीने 50 मीटर उंचीची भव्य बुद्ध मूर्ती, महाबोधी महावीराची प्रतिकृती, लोककल्याणकारी विविध उपक्रम राबविण्यासाठी भगवान गौतम बुद्धाच्या 32 महापुरुष लक्षणांना अनुसरून 32 मजली बहुउद्देशीय बुद्ध भवन इत्यादी प्रकल्पांचा समावेश करू
बुद्धभूमी आंतरराष्ट्रीय बौद्ध पर्यटन केंद्र या शीर्षकांतर्गत विकास आराखडा तयार करून मंजूर करणे, रेल्वेच्या 3ऱ्या मार्गासाठी बाधित झालेली जमीन संपादित करताना उपविभागीय अधिकारी कार्यालय कल्याण यांच्या मार्फत मोबदला रक्कम भारतीय स्टेट बँकेच्या धनादेश क्रमांक 821445 3/11/2022 अन्वये कल्याण डोंबिवली महापालिकेच्या बँक ऑफ बडोदा येथील खाते क्रमांक 99,020,2,133 मध्ये RTGS प्रणालीद्वारे जमा करण्यात आलेली आहे. रेल्वे बोर्डाने 3ऱ्या मार्गासाठी महापालिकेकडे जमा केलेले भूसंबंधाची नुकसान भरपाई व मोबदला रक्कम बुद्धभूमी फाउंडेशनच्या बचत खात्यात जमा करावी. सदर उड्डाणपुलाला बुद्धभूमी उड्डाणपूल नामकरण करणे, बालदुनी ब्रिजवर साचित स्तूपप्रमाणे भव्य धम्म प्रवेशद्वार बांधून उड्डाणपुलाखालील क्षेत्राचा वापर बुद्धभूमी फाउंडेशनकडे वर्ग करणे, कारण पुढे कल्याण शहाड रेल्वे मार्ग असल्यामुळे सदर ठिकाणी डेथ एंड स्थिती असून सार्वजनिक रहदारीचा विषय संपुष्टात येत आहे. बोगस अपात्र इस्मांना TDR देऊन त्रयस्थ व्यक्तीकडून बेकायदेशीररित्या तयार करण्यात आलेल्या 7/12 नोंदीमधून कडमोपा व इतर इस्मांच्या नावाची असलेली कोर्टे नोंद कमी करून त्याऐवजी सदर जमिनीवर बुद्धभूमी निरंतरपणे ताबा व वापर असल्याने 7/12 अभिलेखात बुद्धभूमी फाउंडेशनच्या नावाची नोंद करण्यात यावी. तसेच इतर बेकायदेशीर TDR प्रकरणात सामील असलेले सर्व महापालिका अधिकारी व भूमाफी यांच्यावर गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करावी. राज्याचे समाज कल्याण मंत्री माननीय श्री संजय शिरसाट या अजिंक्यतारा शासकीय निवासस्थानी दिनांक 10/6/2026 रोजी संपन्न झालेल्या बैठकीत बुद्धभूमी फाउंडेशन व शासन याच्यात झालेल्या प्राथमिक व संयुक्त चर्चेत विषय आल्याप्रमाणे माननीय मंत्री महोदय यांनी आश्वासन दिल्याप्रमाणे बुद्धभूमी आंतरराष्ट्रीय बौद्ध पर्यटन स्थळ विकसित करण्यासाठी 1 कोटी निधी अधिसूचना पारित करून बुद्धभूमी व बुद्धभूमीच्या निष्ठावान सदस्यांना मान्यतेने पुढील प्रक्रिया करून घेण्यात यावा. खंडोबाकडून बुद्धभूमीमध्ये बेकायदेशीररित्या अतिक्रमण करून व कोणत्याही कायदेशीर आदेशाशिवाय नियमबाह्य व अमानवी कारवाई करून उलट बुद्धभूमीचे सर्व बनते जीवन महापालिकेतर्फे दाखल करण्यात आलेले खोटे FRI तात्काळ मागे घेण्यात यावेत. बुद्धभूमीवर होत असलेले सततचे अन्याय, दडपशाही तसेच दिनांक 30 मे 2026 रोजी तथागत भगवान गौतम बुद्धाच्या मूर्तीचे बेकायदेशीर निष्कासन व विटंबना, बौद्ध स्तूप आणि भीमा कोरेगाव विजयस्तंभाच्या प्रतिकृतीचे बुलडोझरने तोडफोड तसेच बेकायदेशीर वृक्षतोड 42 झाडे बद्दल खासदार मान्य श्रीकांत शिंदे यांनी अशा जबाबदार पदावर राहण्याचा नैतिकार असून त्यांनी देशातील तमाम बौद्ध यांची जाहीर माफी मागून आपल्या खासदारकीचा राजीनामा द्यावा. प्रस्थापित नेते, पुढारी, सरकार, शासन व प्रशासन यांनी यापुढे संपूर्ण महाराष्ट्रात कोणत्याही मानवी वस्तीवर बेकायदेशीररित्या तसेच कार्याचा मार्ग अवलंबल्याशिवाय शोषित, पीडित, वंचित व गोरगरिबांवर अशा हुकुमशाही कारवाया करू नये. वरील मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत भिक्खू संघ व बौद्ध न्याय यांच्या वतीनं कल्याण डोंबिवली महापालिकेच्या मुख्यालयासमोर दिनांक 15/6/2026 पासून संवैधानिक मार्गाने शांती, मैत्री, प्रेम, समता व न्यायाच्या माध्यमार्गाने चितकालीन धरणाप्रजन करण्याची रिसत परवानगी माननीय भंते गौतम रत्न थेरो यांनी मागितलेली आहे आणि 15 तारखेपासून या ठिकाणी आंदोलन होणार आहे. या संदर्भात आपलं म्हणणं काय, कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.